कुस्ती ॲक्युरेट आखणं आहे याची आपण दक्षता घ्या. प्रशांत गावन तैयार है, पहले गेंद फेंकेंगे और ये गेंद इस बार घूम के खेलने का प्रयास किया था फाइन लेग के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई कनेक्शन हुआ नहीं. ये क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. डॉट गेंद सेकंड राउंड के सामने 3 षटकांची असतील याची दक्षता घ्या. या और कैच नहीं है, इस बार शॉट है और इस बार मिस टाइम है, लेकिन गेंद अंदर ही गेंद को रोका है. मिलेंगे 2 और आदेश कोहली पहुंचे हैं 2 पे क्योंकि उन्होंने ये शॉट हवा में खेला था. मिलेंगे 2 रन. शांत वातावरण में सभी दर्शक, आज दर्शकों की थोड़ी उपस्थिति कम है, मतलब आज के जो मैचेस है सभी ऐसे कोई कमजोर नहीं है, लेकिन इस लॉट्स को देख सकते हैं तो थोड़े से दर्शक है सोच, लेकिन कल तो बड़े लॉट्स है. एक बार फिर से ओवर पिच को पनिशमेंट मिल गई है. कैच इट, ओह माय गॉड, कैचेस विन द मैचेस कहते हैं. लॉन्ग ऑफ के ऊपर एक बढ़िया शानदार चौका. डीजे छोड़ो कैच, हारो मैच एक कहावत है, लेकिन आदेश पहुंचे 6 पे. इस बार बाउंड्री मिलेगी लॉन्ग लेग के ऊपर. शानदार चौका और दंदनाते हुई चली गई. जहां से चली वहां मुझे लग रहा है पूरा मैदान का घास जल गया है. 10 पड़ा. पहला पावर प्ले. यस, बल्ले का अंदरूनी किनारा, शॉट फाइन लेग के ऊपर गेंद को फील्ड किया है. एक सिंगल के साथ हम देख सकते हैं गावती वैरायटी टीम का स्कोर है 11 बिना कोई विकेट के नुकसान पे. आखिरी गेंद शेष है. हम विनती करते दुर्शत कप्तान को कि टाइम आउट किया है, ये ध्यान में रखिए. गणेश जी कोहली उनकी गांव की टीम है, तो उन्होंने ढेर सारी शुभकामना दी इस मैच के लिए. चमकदार ट्रॉफी. शॉट है, मैं बोला ना शॉट है. शॉट परफेक्ट है और बल्ले के बीचों बीच जब गेंद लगती है ना और प्रॉपर स्वीप साउंड आता है तो बॉल गोली की रफ्तार से चली जाती. 4 रन. डीजे मास्टर यांच्या स्वप्नात ती येतोय नटी आणि मग ते रात्रभर ती मिठी मारतात आणि तसेच झोपून जातात. पुन्हा संध्याकाळी इकडे येतात आणि मस्त त्याने पहिला दिवस नाही वाटला एवढा, पण नंतर तेव्हा तो आला ना सेट झाला तो बरोबर. अभ्यास करते त्याला काय समजलं काय पाहिजे लोकांना. पण अजून बक्षीस कुठल्या आयोजकांनी 500 रुपये त्याला दिली नाही. शोकांती काय. 15 स्कोर, 15 बढ़िया स्कोर बन चुका सिद्धेश. और अच्छी तरह से इस बार देखा जाए ये और महंगा सा है. पावर प्ले में 2 खिलाड़ी बाहर होते. शॉट प्ले, छक्का, बेहतरीन छकड़ी. ओ माय गॉड, हलचल टूट जाएगा, बच गया. रन बन चुके हैं 21.
सुंदर सुंदर, ओ गली में आउट, गली में फंसाया। इस बार टप्पा पीछे रखकर दिशा दी थी, लेकिन इस बार देखा शानदार कैच को लपका। आदेश के पारी का खात्मा, गावदेवी मराठी टीम को पहला ब्रेक थ्रू दिलाने में इस बार देखा जाए गेंदबाज कामयाब बने और बल्लेबाज चले बैक टू द आउट। यांच्याकडून हॅट्रिक साठी प्रेम भोईर यांच्याकडून रोहितला हॅट्रिक साठी 500 रुपये। जानू क्या करिश्मा दिखाएंगे, जिन्होंने प्रतिनिधित्व भी किया था महाराष्ट्र के, लेकिन अभी टीम थोड़ी संकट में फंसी हुई क्योंकि बैक टू बैक 2 सफलता हासिल किया और 2 गेंदों के ऊपर 2 बड़े झटके भी दिए गावदेवी वैरायटी टीम को। और नेक्स्ट बल्लेबाज जानू कोहली, रोहित गावन की हैट्रिक की ये गेंद है, सामना करेंगे जानू कोहली, क्या हैट्रिक संपादन करेंगे देखना पड़ेगा। और घड़ी के अंदर 11:50 आप सभी लोग देख रहे हैं अटल ट्रॉफी 2025 का आज की 5वीं रात। बॉल डिलीवरी करते समय थोड़ा रनअप में प्रॉब्लम हुआ और ऐसा क्रिकेट में हमने कई बार देखा भी। कल के अंतिम रात जो है कल की, और ये बाउंड्री मिलेगी, थर्ड मैन को चीरती हुई गेंद चली गई है सीमा रेखा रोप। 8-4। सत्त्याण्णव 98 असाच नाचला होता नवरंगला आयोजक आमचे बाळगुड्डू, आणि तिथूनच त्यांना नाव पडला होता तो कोयता। आणि डबल टन त्यावेळी बिंदास कोण ते कन्नड गाणे पण लोक नाचायचे। आपल्या लोकांना अट्रॅक्शन काय वाटत ते महत्वाचं हो। आणि ते प्रदीप पाटील कलव्याचे ते नुसते ते हंडीत काय पण प्यायचे। यस इज्जती गुडलिन स्पॉट के ऊपर गेंद थी, अच्छे गेंदों का सम्मान करो, खराब गेंदों को बाहर भेजो। लिटिल मास्टर भारत के भूतपूर्व कप्तान सुनील मनोहर गावस्कर साहब जी का वाक्य है और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाता है 26-10 जानू पहुंचे 5 पे और इस ओवर की आखिरी गेंद शेष अंतिम बॉल। अंतिम मैच है फर्स्ट राउंड की। शॉट ऑफ लेंथ थी और चौका है, चौका है लॉन्ग स्टॉप के ऊपर। एक फोकट के रन आएगा ऐसा लगता है, ये कह दिया ना। यस रेपर किया अंपायर को, समझ गया मैं। चलिए हमारे प्रवीण सुंदर चौधरी साहब काय पंचांनी वाईट दिलेला आहे आणि पंचांना चॅलेंज केलंय, अर्थात बॉलरनं, तेव्हा आपण जरूर 24 इव्हेंटच्या माध्यमातून चेक करूया। चला बघा इकडे पेन चालक मालक संघटना शहर अध्यक्ष
सन्माननीय श्री शांताराम पाटील साहेब आणि कैलाश घरात आणि संतोष पाटील आमचे आणि अक्षय पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. 12 तुम्ही काय बोलू नका. व्हाइट बॉल और इस बीच इस गेंद के ऊपर 5 रन आए और स्कोर आगे जाएगा 31. कसा अंपायर है ना. आता काहीच नाही. पहिला बघितला पहिला उघडा होता तो जाम मजा यायची. अभी थोड़ा तो बहुत मजा तब से नखरे अंदर. ओके इस बार हवा में जरूर गई है. गेंद सीमाने का बाहर. नंबर आया 6. देखो रे देखो मेरे लल्लू. उधर से ही चमक छल्लू और ऐसा मारा छक्का कि गेंदबाज का होश उड़ गए. हल्लू हल्लू तोड़ जे. आणि याच्यानंतर मॅच असेल बापूजी डावरे वर्सेस अष्टविनायक जोळे. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टनला लक्षात ठेवा. इनिंग्स संपाच्या आतमध्ये आपण टॉक्स बॉक्स मध्ये हजर राहत 4थ्या षटकामध्ये. 2 षटकानंतर इकडे धावा झाल्या गावदेवी वरायटी संघाच्या 37 37 और ये गेंद खराब है. आउटसाइड ऑफ स्टंप ज्यादा ही गेंद बाहर चली गई है. अंपायर ने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 38. लॉस ऑफ 2. अच्छी बॉल लेकिन इस बार एक कवर के ऊपर खेला हुआ शॉट है और यहां मिलेगा 1 रन. आणि आता बघा वरुण मोकर आणि महेश पाटील. पुढची जी मॅच आहे ती बापूजी डावरे वर्सेस अष्टविनायक जोळे. आता प्रश्न पडल जो हारल त्याचा दुःख मात्र प्रतीक मोकलच है. अच्छी बॉल और इसी के साथ विकेट कीपर गलती नहीं. क्रिकेट में गलती नहीं माफ करती. बाई के रूप में सिंगल मिलेगा और स्कोर जा रहा है 40 है ना. बरोबर संजय मुकर माग आहेत. आपल्याला माहिती आहे ना काय बोलत होते. आता ते कदाचित मेसेज करतील. टक्कर मजबूत आहे. 40 स्कोर और गुडले स्पॉट के ऊपर तेजी के 30 बार देखा जाए गेंद आ चुकी है. मुझे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सैमी, शान पोलाक जी, ग्लेन मैकरा जी
कपिल देव साहब बराबर बंधु, उनके जो टप्पे अचूक टप्पा कहते हैं। आखिरी 2 गेंदे शेष, 3 गेंदे शेष। ये देखिए जानू कट करने जा रहे हैं, लेकिन ये जो पहला जो उनका पैर है ना, वो दाया पैर वो आगे निकाल रहे हैं और उसके बाद फिर बैकफुट पर आ रहे हैं, कट करने जा रहे हैं, लेकिन गेंद जैसे बल्ले का चेहरा खोलने से पहले विकेट कीपर के दस्ताने में जाती है। हाँ, मूवमेंट इज इंपॉर्टेंट, थोड़ा उसका प्रॉब्लम है बंधु, इस वजह से। हाँ, ये देखिए फिर से वही हो रहा है। अब इस बार थोड़ी सी और गति से गेंद आ गई, पहली थोड़ी कम थी और उसके बाद उन्होंने जोर से फेंकी और वो जो कर रहे कट कर रहे और कट के लिए संपर्क नहीं हो रहा है। डॉट गेंद इस बार यहां बल्ले का अंदरूनी किनारा लग चुका है जरूर, और एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 41। धावसंख्या 41, 3 षटकानंतर गावदेवी वर्डी संघ धावसंख्या 41ला 2 गडी मैदानाच्या बाहेर। टाइम आउट बघा, चला क्या गेंदबाजी की है प्रशांत गावड़ ने। पहले ओवर में 15 आए थे, लेकिन इस बार वापसी भरी गेंदबाजी की है। इस ओवर में 4 रन आए, क्या प्रतिबंध लगाया है, और उसमें मुझे लगता है एक ही और वाइड के रूप में 5 आए, लेकिन क्या जबरदस्त गेंदबाजी कर चुके अपनी टीम के लिए। क्या प्रतिभाशाली और साबित हुआ, हिम्मत वाला और साहसी और पूरी तरह से इस ओवर में गावदेवी वैरायटी टीम को मौका नहीं दिया। अजिंक्य गावन कोटे का पहला, पारी का चौथा। ओ जानू गॉन, जानू देगी आउट। टीम टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है। गावदेवी वैरायटी टीम बैटिंग कर रही है, चौथा ओवर जारी है, गेंद खत्म हो गई है और स्कोर है 41। तमाशाइयों के बीच धड़कने तेज होने वाला ये मुकाबला आप सभी की आंखों के सामने आएगा, लेकिन फिलहाल मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसकी कोई गारंटी वारंटी हमारे पास नहीं है, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। रात काली है और उसमें उजाला पूरी तरह से इस मैदान के अंदर चमक रहा है। सुंदर फ्लड लाइट और परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम। स्कोर 41 और करण कोहली एक हिटर बल्लेबाज है गावदेवी वैरायटी टीम के, और 2 गेंदें डॉट जा चुकी है। उद्या मात्र पहला सामना आरसीसी पेट वर्सेस माइकल जोए। रातों के कातिल, सबसे कातिल क्या कैच लपकेंगे, और चली 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 गेंद सीमा रेखा के पार, गेंद भूमंडल में छक्का। सेवन 47 जीडी कोहली महाराज, सभी हमारे कोहली बांधव सभी देख रहे, सभी का हार्दिक स्वागत। भारती कोहली और यह किनारा लग चुका है, सिंगल तेज गति के साथ इस रन को इकट्ठा किया। 48 स्कोर 48, आखिरी 2 गेंदें शेष है। दो गेंदें शेष। क्या लड़के के चक्कर में है ना, इसलिए गणित फीका पड़ रहा है और होता ही रहता है। वो जवानी का टाइम कुछ अलग होता है। चलिए टॉस के लिए हम इंतजार देंगे, अभी एक और बाकी है। और ये उत्तुंग जाएगा क्या, आसमानी है, जाएगा
जाएगा। मैं बोला ना, मैं बोला तो बोला। वास्तव में गृह मंत्री बबन कदम क्या बोला था? बोला तो बोला, आ गया 6 रनों का गोला। सिक्सर आणि आमचे आयोजक स्कोर हो चुका है 54 धावसंख्या 54। सुदर्शन मोकल, अतिश म्हात्रे, प्रभाकर घरात, भूपेंद्र पाटील, सतीश म्हात्रे, निकेश पाटील, अभिजित मोकल, महेश घरात, रुपेश मोकल, हितेश मोकल, सौरभ घरात, मयूर घरात, सगळ्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या पाठीमागे ग्रामस्थांचाही सपोर्ट आहे। आणि बॉल इसी के साथ अच्छी गेंद, ओव्हर की समाप्ती। आपण टॉस बॉक्स मध्ये आपण विनंती करूया, एका बाजूला बापूजी डावरे कॅप्टन आणि अष्टविनायक जोहे कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये हजर व्हा। हो, पाणी घेऊन जा बिंदास। चला, पाण्याची मागणी होती मयूर घरात, आपण पाणी द्यायचंय। आणि बघा तिकडं ग्राउंडच्या आतमध्ये पाणी द्या। हितेश मोकल, आता मॅच ला मजा। डावरे वर्सेस जोहे, जोहे वर्सेस डावरेचा घमासान। जावई तयार राहा। एका बाजूला गाव आणि एका बाजूला आता सासुरवाडी मध्ये जंग। आओ मैदान पे। आणि तिकडे करवले बसलेत महेश पाटील। चलो चलो स्पीड अप करो, विनंती आहे। येस, थँक्यू। नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील सामना पाहायला मिळेल। एका बाजूला बापूजी डावरे त्यांना फाईट करेल अष्टविनायक जोहे, बिग फाईट। सेकंड राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा। उमेश दादांच्या शुभ हस्ते। हेड इज अ कॉल, इट इज अ टेल। टॉस जिंकलाय अष्टविनायक जोहे टीमने। साहिल, निर्णय का असेल? आमची फिल्डिंगच असेल। क्षेत्ररक्षण निवडलंय। खरं तर पहिल्या मॅच मध्ये प्रवीणला मॅन ऑफ द मॅच मिळाली आणि प्रवीण म्हणाला की दिगंबर नागे बाबू असं तर थोडं आणखीन आमच्यासाठी सोपं झालं असतं। सो प्लेइंग 11 मध्ये तो आता असेल का? नाही नाही, त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे। काय सांगशील पहिल्या मॅच बद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे। आम्ही आता ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू। तर रुपेश तुझ्या टीम मध्ये आहे, संदेश तुझ्या टीम, प्रवीण तुझ्या टीम मध्ये, भरपूर अनुभवी खेळाडू, राकेश आहे, अनुभवी खेळाडू मध्ये आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? त्यांच्यामुळेच मी, बाकी काही नाही बोलायचं। बापूजी डावरे टीमच्या कॅप्टन कडे जाऊया। टॉस महत्वाची होती। हो, नक्कीच महत्वाची होती। आम्हाला पण फिल्डिंग करायची होती। आता धाडसी निर्णय करावा लागेल। फलंदाजी वाटेला आलाय, 3 षटकांचा सामना आहे। किती धावा सुरक्षित राहतील या मैदानावरती? आम्ही 45च्या वरती करणार करू। येस, थँक्यू। न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स टीम, अष्टविनायक जोहे विन द टॉस, दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट। टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण निवडलंय जोहे संघाने। पहली गेंद के ऊपर चौवा आया, उसके बाद वाइड आया, तो स्कोर आगे गया है 59। टॉस जीता है अष्टविनायक जोहा टीम ने। करान ब्लॉक हॉल की गेंद थी और फील्डिंग अच्छी हुई है, दूसरे के लिए भागने जा रहे थे, ये रन हो जाएगा, लेकिन बैकअप अच्छा है। आणि मगाशी मात्र प्रवीण तिकडं विषय छेडला होता की दिगंबर नागे यांनी खेळायला पाहिजे। वास्तविक पाहता जर आग्राचा निमंत्रण असेल तर सौरव गांगुली साहेबांनी जवाहर सिन्हातला रिटायरमेंट नंतर बोलवलं होतं वर्ल्ड कपला, पण वर्ल्ड कप मध्ये अशी कामगिरी केली की जवाहर सिन्हाची आठवण कायमस्वरूपी राहिली। तसं दिगंबर नागेला करायला लागेल, आमंत्रण दिल्यावर काम परफेक्ट करायला लागेल। नेक्स्ट बॉल, ये सुंदर बॉल, थोड़ी सी फुलर लेन की गेंद थी और जबरदस्त गेंद थी, रन मिलेगा नहीं और स्कोर जाएगा 60 के घर में। बढ़िया स्कोर बन चुका है, ऐसा नहीं कि कमजोर स्कोर है। 60 रन और आखिरी 3 बॉल शेष। सामना करेंगे राज कोहली। बॉल घुटना टेक, लकड़ा तितर बितर, फर्नीचर डिस्टर्ब और बैटिंग इस बार आ जाए बैक टू डगआउट। विकेट नंबर 4 डीजे।
असाच काम केला आणि आता आले आउट. माणसा मार बस नुसता धनाधन हसते बजा. आखिरी मेरे हिसाब से 2 गेंदे शेष और रन बन चुके 60. राज कोहली मैदान से वापस 16 रन बना के करण 13 पे खेल रही और आउट इस बार स्ट्राइक के ऊपर. और आउट. यार भंसा ठोकला बघ. लगता है बल्लेबाज टोलर से आया. क्या मछली की ताकत है. ठोको. इस रेफर किया है अंपायर ने. इस बार देखा जाए यहां सूचित किया बैट्समैन. तुम्हारा क्या कहना. गेंद सही है ना. चला पण तुमचा रिव्ह्यू आहे काय. यस पंचांचा रिव्ह्यू आहे आणि संतोषदादा चौधरी आपण बघायचं आहे. थांबा थांबा होईल. याला आउट करण समोर एकदम योत दिसते. उकल दिसते. आणि पंच कसं आहेत बघा दोन्ही उखल. दसरा पाटील और हमारे भाषा में दोनों अंपायर टिंबू जी. बघूया आपण इकडं टीव्ही अंपायर काम चालू आहे. स्लो मोशन वर समजेल काय. पण आउट ना जबरदस्त मारला. माझा पोहोचवलाच डायरेक्ट आकाशन. फेयर डिलीवरी और स्कोर 66. धावा संख्या 66. आखरी बॉल. नाही फेर आहे. स्लो मोशन बघितलंय. डगआउट मध्ये शांत बसा. पूर्णपणे फेर डिलिव्हरी आहे. चेक केलं पूर्णपणे आणि स्लो मोशन वर सगळ्या गोष्टी कळतात. शेवटचा बॉल. और इस बार यहां रन मिलेगा नहीं. इनिंग हुई खत्म. निर्धारित 5 षटकामध्ये गावदेवी वरडी संघाची धावसंख्या या स्कोर बरोबर लागली ती म्हणजे 66 आणि विजयासाठी इकडे मात्र VCC हर्ष 11 दुर्शत संघाला 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. इकडं 30 चेंडूमध्ये 5 षटकांचा सामना आहे. तेव्हा या 67 धावा कशा प्रकारे जमवतील दुर्शत संघ आणि या धावा कशा प्रकारे रोखतील वरडी संघ याचा चालता बोलता विरोध ऐकूया. आमचे बंधुराज एक जबरदस्त मराठी समालोचक आणि ज्यांच्याकडे चांगला अभ्यासी आहे. आपण ऐकूया आमचे हसराम दादा घरत यांची वाणी आणि क्रिकेटची कहाणी. तर आपण या कमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव. आमच्या हसराम दादा घरत यांचा आवाज ऐकूया. या इनिंगला या धावा कशा प्रकारे एकत्र करतील इकडं दुर्शत संघ आणि या धावा कशा प्रकारे रोखतील वरडी संघ याचा चालता बोलता विवरण मराठीमध्ये ऐकूया. तुर्तास आम्ही रजा घेतो कारण मागा आमचे जे बंधुराज बसले त्यांची आम्हाला प्रेझेंटी घ्यायची आहे आणि येतो नंतर शेवटला. धन्यवाद.
हॅलो, थँक्यू अमितजी म्हात्रे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहत आहोत अमितजी म्हात्रे एक नावाल रूपाला आलेला क्रेज समालोचक. आमच्या उरण रायगड असोसिएशनमध्ये एकमेव अशी हिंदी कॉमेंट्री आपण पाहतो. पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला आवाज, खट्याक, उडाया, गिली गिली चंपास, अनेक डायलॉग आपण या समालोचकाच्या माध्यमातून पाहत आहोत. नक्कीच सध्याच्या काळामध्ये त्यांना खूप साऱ्या कॉल असतात. आज आपण पाहतो या जोहे अटल करंडक चषकमध्ये गेली 6 रात्री त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी स्पर्धा त्यांच्यासाठी थांबलेल्या आहेत, परंतु सध्याच्या स्थितीमध्ये गावाचं नाव हे भूषण झालं पाहिजे म्हणून त्यांनी 6 दिवस कुठेही स्पर्धेचं, नाईटच्या स्पर्धेचं निमंत्रण घेतलं नाही. हे एक भाग्याची गोष्ट आहे. आणि आज आपण देखतो या ठिकाणी पाहत आहोत माननीय श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ व गावदेवी जोहे आयोजित अटल करंडक चषक 2025 हे देखणं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आजची ही 4थी रात्र. या रात्रीमध्ये आपण पाहत आहोत सध्याचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वरळी विपक्ष दुर्शेत असा सामना. वरळी संघाने चांगला स्कोरिंग केलाय, 13.2. ची सरासरी आहे. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या 2 षटक हे पॉवर प्लेचे असतील. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतील. पायचा वरळी संघ सध्या उतरलाय फिल्डिंगसाठी, तर या ठिकाणी बॅटिंगचे ऑर्डर आहे. मात्र दुर्शेत संघाला सलामी जोडी मैदानामध्ये तैनात पाहायला मिळतोय. पायचा सलामीला आले 2 फलंदाज. सलामी आलेली गोड जोडी मैदानामध्ये दीपेश आणि रोहित अशी जोडी आहे. पाहायचं कशा प्रकारे मात्र खेळ करतोय. आपल्याला धावसंख्या उभारायच्या त्या 67. एक विजयी उद्दिष्ट आपल्याला पार करायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी प्रयत्न लागतील, पराकाष्ठा करावे लागेल. परंतु पाहायचं आहे वरळी संघ तितका ताकद संघ आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आमचे वरळीचे गणेश दादा यांच्या देखील शुभेच्छा आल्यात. या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांच्या देखील स्पर्धा असतात, आम्हाला देखील आमंत्रित असतात असे गणेश दादा कोळी. तर पाहायचं या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे रोहित, नॉन स्ट्राईकला आहे दीपेश अशी जोडी आहे दुर्शेत संघाकडून. पाहायचंय कशा प्रकारे खेळ करतोय. गोलच्या मार्गावरती गोलंदाज देतोय वरळी संघाचा जानू कोळी. पहिलाच षटक असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर ज्याला म्हणतात क्रिकेट मधलं, एक जबरदस्त षटक असते. फलंदाजाला मेजवानी असते. तो मात्र मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक घेतोय जानू कोळी घेऊन. ओव्हर द विकेटचा मारा. आमचे स्कोरर मित्र कविराज पाटील पंचाचा इशारा होते की गेम स्टार्ट. पहिला चेंडू जानू कोळी यांचा, ओव्हर द विकेटचा मारा. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. बघा पाहायचा या ठिकाणी मात्र 3 क्षेत्ररक्षकांना पार करून गेला. हा मात्र चौकार. या ठिकाणी पंचांचा देखील इशारा येतो की हा वाईट अवांतर. नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकाराने खातं खोललंय दुर्शेत संघानं. अवांतर धावेने खातं खोललंय. धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतोय ती 4. थोडस क्षेत्ररक्षणात परिवर्तन पाहायला मिळतोय. 12वा खेळाडू हा मात्र आतमध्ये होतोय, इन होतोय. पहिला चेंडू टाकला होता चांगला, परंतु पंचांनी दंडित केलाय. हा चेंडू येतोय आंतरराष्ट्रीय नियम 22 प्रमाणे हा वाईट इशारा येतोय. अवांतर मात्र धाव मिळतोय 4. चौकार गेलाय, चेंडू वाढतोय. पाहायचाय पुन्हा एकदा गोलंदाज सध्या होतोय जानू कोळी. ओव्हर द विकेटचा मारा करतोय. स्ट्राईक एंडकडे फलंदाज
दुसऱ्या संघाचा. या ठिकाणी मात्र चेंडू दिला फेकून. क्या बात आहे, जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय आणि जातोय मात्र पुन्हा एकदा हा खणखणी येतोय चौकार. पंचांचा इशारा येतोय की हा चौकार. पाहायला मिळतोय दोन्ही संघांचा विचार केला तर तुल्यबल्य संघ आहेत. वरडी आणि दुर्शेत असा सामना मैदानावरती रंगतोय. धाव संख्या मात्र फलकावरती पाहायला मिळतात ते 8 सॉरी 9. पुन्हा एकदा कटकिऱ्या चेंडू मिसफिल्ड पाहायला मिळतोय. जातोय मात्र लॉंग ऑनला. शतरक्षक चेंडू अडवतोय. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा संघाला मिळतात. 2 धावेने संघ वाढतोय तो होतोय धावसंख्या 11च्या घरामध्ये. पहा खरं तर दुर्शेच्या डगआउट मध्ये जल्लोष सुरू आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या आमच्या ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटरला विनंती असेल एकदा त्यांच्यावरती कॅमेरा फोकस करा. नक्कीच, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं तर जल्लोष आणि उत्साह हा होणंच गरजेचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये फुल टॉस चेंडू पाहायला मिळाला, परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जर फेकी केली असती टर्मवरती तर नक्कीच बाद झाला असता, परंतु नाही, तसं काही घडलं नाही. 1 धाव मात्र मिळतोय संघाला. संघ मात्र पोहोचतोय 12च्या घरामध्ये. षटक मात्र आपण पाहतोय जानू कोहली यांच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी धाव संख्या पाठलाग करतोय. 12 धावा पाहायला मिळतात त्या दुर्शेत संघाच्या. सलामीवाली जोडी मैदानामध्ये तैनात पाहायला मिळतोय. रोहित आणि दीपेश. पुन्हा एकदा गोलच्या मार्कवरती सज्ज असलेला मात्र जानू कोहली. आता मात्र पाहायचं या ठिकाणी झेल दिसतो फालतूरमध्ये आणि मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये या ठिकाणी झेल टिपतोय. बॅक टू डगआउट मध्ये पाहायला मिळतोय दीपेश गावंड. धून ऐकवली, संगीतमयी असं गाणं आपल्याला पाहायला मिळालं आणि धाव संख्या मात्र या ठिकाणी थांबली गेली. धाव संख्या 1 बाद 12 अशी दुर्शेत संघाची धाव संख्या पाहायला मिळते फलकावरती. तर येतो नवीन फलंदाज प्रशांत गावंड. पाहायचा या ठिकाणी सुंदर या ठिकाणी यशस्वी गोलंदाज ठरतोय. पहिला गोलंदाज जानू कोहली ज्यांनी पहिला चेंडू वाईट टाकला, दुसरा चेंडू मात्र चौकार 22च्या स्वरूपात. तदनंतर तिसरा चेंडू 2 धावा, चौथा चेंडू 1 धाव आणि 5व्या चेंडूवरती विकेट. अशा पद्धतीचे मात्र त्याचं पृथक्करण पाहायला मिळतोय पहिल्या गोलंदाज जानू कोहलीचं. तर पाहायचं आहे पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलच्या मार्कवरती गोलंदाज जानू कोहली. स्ट्राईक एंडकडे येतोय नवीन फलंदाज प्रशांत गावंड. तर मात्र पाहायचं या ठिकाणी दिलाय मात्र लॉंग ऑन रिझनला हा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी अडवला गेलाय. क्या बात आहे, जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. एका बाजूला असं वाटलं होतं की चौकार जाईल, परंतु दुसरा क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू अडवला येतोय. 2 धावा मिळतात संघाला. दुर्शेत संघाची धाव संख्या मात्र 2 वाढतो. धाव संख्या फलकावरती पाहायला मिळतात त्या 14. 1 बाद 14 अशी धाव संख्या फलकावरती पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी जानू कोहलीचा. रन रेट मात्र चांगला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहतो की 67 मात्र धावांचं आव्हान आहे, ते मात्र पार करत असताना या ठिकाणी पहिल्या षटका अजूनपर्यंत 1 चेंडू आहे. आतापर्यंत धावसंख्या 14 पोचलेली आहे ती दुर्शेत संघाची. यावेळचा चेंडू पाहायचा आहे मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय, मात्र झेल बाद होतोय. असं वाटलं होतं की षटकार, परंतु नाही. या ठिकाणी मात्र चेंडू झेल टिपलाय आणि बाद होतोय. आलेला फलंदाज बॅक टू डगआउट मध्ये येतोय प्रशांत गावंड.
मास्टरचा. आणि आता पाहूया आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जानू कोहली यांनी मात्र 2 सफलता तर मिळवल्या आणि धावा दिल्या त्या 14. पहिल्या षटकाची मात्र पाहायला मिळाली. अशी जोडी मात्र तंबूचा विसावा येतोय नवीन खेळण्यासाठी मात्र फलंदाज सुनील गावण येतोय. पाहायचाय रोहित गावण, सलाम मिळाला रोहित गावण आणि सुनील गावण अशी जोडी या मैदानावरती तैनात आहे. क्षेत्ररक्षणात परिवर्तन पाहायला मिळतोय कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरी 14 धावा गेल्या असल्या तर 2 सफलता मात्र जानू कोहलीने चांगल्या घेतल्यात आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये ठेवलेलं आहे. ते मात्र या ठिकाणी वरेडी संघ चला स्पीडअप करा, आपल्याकडे वेळ दिलेला आहे. त्या वेळेच्या अभावी आपण या ठिकाणी स्पर्धा खेळायच्या आहेत. गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. किपरनी कुठली चूक न करता जानू कोहली यांनी चेंडू पकडला आणि बाकीचं काम या ठिकाणी स्टॉप केलं. धावसंख्या मात्र थांबलेली आहे 14च्या घरामध्ये. पहिला चेंडू आपण मॅग्नेटिक पॉवरचं दुसरं षटकासाठी मात्र राज कोहली आलेला आहे. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. वेगवान मारा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची धावपट्टीचा जर विचार केला तर 10 ते 15 पावलांचा असं धावपट्टीचा पेस आहे आणि त्या पेसवरती अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळतोय. गोलंदाज राज कोहली. नक्कीच टायमाचं बंधन आहे कारण आपल्याला माहित आहे आयोजकांचा नियम हा कडक आहे. पेनल्टी नक्कीच लागेल. मात्र या ठिकाणी कट केलाय. स्ली मिड ऑफला कट केलाय. एक धाव मात्र काय रोखू शकत नाही. एका धावेने संघ पोहोचतोय तो 15च्या घरामध्ये. आता मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं. जो दुसऱ्या षटकासाठी आलेला राज कोहली, मॅग्नेटिक पॉवरचं दुसरं षटक, पॉवर प्ले ज्याला म्हणतात आपण, हाणामारीचं षटक ज्याला म्हणतो. कारण आपण म्हणतो की फलंदाज हे दूर असतात कारण डीप क्षेत्ररक्षण पकडलेलं असतं आणि अशा पद्धतीने मात्र मॅग्नेटिक पॉवरचं षटक करण्यासाठी आलेला आहे मात्र राज कोहली. अतिशय सुरेख चेंडू, गुडल्या स्पॉटवरचा चेंडू मात्र किपरनी कुठलीच चूक न करता आपल्या क्लोज मध्ये पकडलाय आणि बाकीचं काम होतं ते इथे स्टॉप केलंय. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी राज कोहली यांनी मात्र पुन्हा कमबॅक केलाय. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्यानंतर दुसरं षटक कुठेतरी मागे ठरेल, पण पुन्हा या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय राज कोहली यांनी. तर मात्र या ठिकाणी पाहायचं आहे खणखणीत येतोय मात्र या ठिकाणी हा येतो ब्रँडेड षटकार. आता धावसंख्या मात्र झपाट्याने वाढली. धावसंख्या होती ती 21. चांगला चेंडू कट केलाय आणि मिसफिल्ड पाहायला मिळतोय. पाहायचं या ठिकाणी जातोय मात्र थर्ड मॅनला, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावांनी मात्र संघ मात्र पोहोचतोय तो 23. आता मात्र कुठेतरी धावसंख्येला चांगला आकार मिळतोय. धावसंख्या झपाट्यानं षटकारानंतर ह्या 2 धावा म्हणजे 2 चेंडू मध्ये 8 धावा झाल्यात. अशा पद्धतीचं मात्र समीकरण झाल्यानंतर धावसंख्या होती ती 23. 2 बाद 23. शेवटचा चेंडू असेल राज कोहली यांचा. पाहायचंय कशा प्रकारे मात्र फलंदाज खेळतोय तो सुनील गावण असेल. सुनील गावण खेळतोय. 5 षटकांचा सामना. 5 षटकांमध्ये 67 धावांचं मात्र आव्हान असताना आतापर्यंत आपण पाहिलं की दुसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी खेळी चालू आहे ती मात्र राज कोहली. शेवटचा चेंडू, अप्रतिम चेंडू बघा, जबरदस्त रायझिंग चेंडू याला म्हणतात. अशा प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला आणि षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. आमचे पंच हनुमान कोहली आणि त्यांच्या जोडीला असलेला मात्र पंच प्रवीण पवार अशी जोडी पाहायला मिळतोय आणि षटकाची मात्र समाप्ती पाहायला मिळते. 2 षटकं संपली मॅग्नेटिक पॉवरची. 2 षटकं संपली. धावसंख्या आमचे स्कोरर सांगतात की 23. 2 बाद 23 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. डीजे
आणि सांघिक तिसऱ्या षटक घेऊन होते तो मात्र जानू कोहली. तर खेळण्यासाठी सज्ज असलेला मात्र रोहित गावंड. हलकासा मात्र कट केला येतोय, मात्र डीपला येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. वरेडी संघाचा मात्र उत्साह पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगलं गोलंदाजी पाहायला मिळतोय या ठिकाणी. आणि खरंच हा उत्साह त्यांच्या मनामध्ये बिंबवलाय. कारण आपल्याला माहित आहे धावा या 5 षटकामध्ये आपला विजय मिळवत असेल तर 67 धावांचं आव्हान आहे ते मात्र पार करताना या ठिकाणी थोडस कमबॅक केलं या ठिकाणी रोहित गावंड आणि सुनील गावंड हे दोन्ही फलंदाज आहेत क्रीजवरती. डीप क्षेत्ररक्षण बसवलंय कारण जे मॅन्डेटरी पॉवर होते ते पॉवरचं मात्र या ठिकाणी निर्बंध उठलाय. आता मात्र या ठिकाणी जबरदस्त त्रिफळाचित बाद होतोय. बॅक टू पॅव्हलियन आलेला मात्र हा सुनील गावंड आउट. आता मात्र बघा मी म्हटलं की कर्णधाराचा हा विश्वास मात्र जानू कोहलीने संपादन केला की विश्वास खूप महत्वाचा असतो. आणि त्यांनी मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र सफलता मिळवली. क्लीन बोल्डच्या स्वरूपात बॅक टू डगआउट मध्ये सुनील गावंडला पाठवलाय आणि त्याची जागा भरून घेते तो नवीन फलंदाज गणेश पाटील. जानू कोहली यशस्वी गोलंदाज. त्या गोलंदाजाने आतापर्यंत तीन सफलता मिळवली. अप्रतिम चेंडू बघा, चेंडू मध्ये ताकद बघा, टप्प्यामध्ये अचूकता बघा. म्हणजे तंत्र शुद्ध ज्याला म्हणतो ना टेक्निक पद्धतीने गोलंदाजी करतोय. जरी स्पीड असला तरी टप्प्यामध्ये पॉवर पाहायला मिळतोय. अचूक पद्धतीने गोलंदाजी करतोय असं मात्र हा जानू कोहली यांच्या गोलंदाजीचा नमुना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची साथ तितक्याच ताकदीची पाहायला मिळतोय वरेडी संघाकडून. प्रतिम चेंडू क्या बात आहे. गुडल्या स्पॉटवरचा प्रत्येक चेंडूला दाद द्यायला पाहिजे कारण चेंडू मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. येणारा प्रत्येक चेंडू आपण बघितलं आतापर्यंत चेंडू 4 झालेत. त्या 4 चेंडू मध्ये पूर्णपणे बदलाव पाहायला मिळतोय. परमेशजी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज जानू कोहली. स्पीड बघा, स्पीड बघा, मिस स्पीड. आतापर्यंत 3 चेंडू मात्र मिस केले आणि 3 चेंडू हे मात्र अवांतर राहून 4 धावा गेल्यात म्हणजे 12 धावा गेल्यात. आणि अशा प्रकारे मात्र या 4 धावा मिळतात संघाला. डीजे नक्कीच या ठिकाणी 5 धावा मिळाल्या. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील केली परंतु नाही. म्हणजे त्यांच्या चेंडूचा वेग बघा किती आहे कारण किपरला सुद्धा चेंडू मिळत नाही या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने एक धाव मात्र मिळाली. एका धावेने संघ पोहोचतोय तो 30. नक्कीच हा शेवटचा चेंडू असावा. जानू कोहली यांचा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 14 धावा देऊन 2 सफलता मिळवल्या होत्या. आणि हा आपल्या कोठ्यातील शेवटचा चेंडू आहे पाहायचा आहे. आता मात्र जोरदार हिट केला आहे. नक्कीच या ठिकाणी चांगला लॉंगॉनच्या दिशेला मात्र चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती पाहायला मिळतोय. 3 षटकं संपली गेलीत. आपला कोठा पूर्ण आला. या षटकामध्ये विचार केला तर जानू कोहलीने फक्त धावा दिल्यात त्या 8 धावा दिल्यात आणि एक सफलता मिळवली. म्हणजे अशा प्रकारचे मात्र चांगलं या ठिकाणी योगदान हे वरेडी संघाला जानू कोहलीच्या माध्यमातून मिळालं. षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. जलपाणीची व्यवस्था, पाणी द्या. नक्कीच सूचना असेल आपल्याला की आता जो षटक असेल तो फक्त 5 मिनिटांमध्ये झाला पाहिजे. या ठिकाणी स्पीडअप करायचं आहे. यस बघा याच वेळी आमचे मोठे बंधू आणि पाणी घेऊन जायचं आहे
आमचे मोठे बंधू आणि एक जबरदस्त गायक आदरणीय रायगड भूषण पुरस्कार सन्मानित चंदन बुवा पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. आमचे चंदन बुवा महाराज यांना विनंती असेल रावेगावचे की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. चंदन महाराज आपल्याला आग्रहाची विनंती आहे. नक्कीच अतिथी देवो भव या संस्कृतीप्रमाणे आपण प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. जबरदस्त या ठिकाणी सामन्यांचं रंगतदार या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र 31-31 लॉस ऑफ 3 विकेट. या चंदन महाराज आपण या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक जबरदस्त कीर्तनकार आणि चांगले गायकही आहेत. पूर्ण विनंती असेल आपण या मंचावर स्वागत असेल. आणि मॅच ही मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण आहे. जास्त वेळ घालवू नका. लगेच पाणी पिया आणि मॅचला सुरुवात करा. अजून 3 सामने बाकी आहेत. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम या ठिकाणी महाराजांचं आगमन होतोय. खरं तर ही संतांची भूमी आहे. आपण पाहतो की एक गणपती बाप्पा म्हणजे सुबक ज्याला मूर्तिकार म्हणतात असं हे जोळे गाव कळवे गाव आणि खाण आहे गणपती बाप्पांची. आणि या खाणीमध्ये आज आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन आणि त्याच्यात मात्र दुग्ध शर्करा योग पाहायला मिळतो. या ठिकाणी महाराजांचं आगमन होतंय. धन्यवाद. आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक आवर्जून उपस्थित राहता. आम्ही नेहमीच पाहतो कुठेही रक्तदान शिबिर असलं तिथे सुद्धा त्यांचं एक येणं खूप महत्त्वाचं असतो. अनेक प्रकारे आम्ही त्यांची या ठिकाणी प्रतीक्षा असते आणि ज्या स्पर्धा असतात त्या निर्विघ्नपणे पार व्हाव्या यासाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं असतं. तर पाहायचं या ठिकाणी आपण पाहतो हा षटक आपण 5 मिनिटांमध्ये कव्हर करायचा आहे नाहीतर आपल्याला दंडित केलं जाईल. वरडी संघ आपण लक्षात घ्या. 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. दरम्यानच्या काळामध्ये सोहेल कोहिल येतोय नवीन गोलंदाज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु शॉट मिस होतोय. पाहायचं या ठिकाणी मात्र कुठली चूक न करता या ठिकाणी मात्र पाठवलाय फलंदाजाला डगआउट मध्ये. चांगला झेल टिपलाय आणि जातो आलेला फलंदाज मात्र रोहित गावन बॅक टू डगआउट. चेंडू खेळला आणि धावा काढल्यात त्या फक्त 6 धावा काढल्यात आणि आपल्या संघाला या ठिकाणी धावा पोहोचल्यात. टोटल धावसंख्या मात्र फलकावरती पाहिजे 31 लॉस ऑफ 4 विकेट असा या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वरिडी संघाने एका बाजूने आपण म्हटलं तर थोडं का होईना परंतु मात केली या ठिकाणी दुर्स्थिती या टीमवरती. तर पाहायचं आहे नवीन फलंदाज येतोय उमेश डंगर. नक्कीच या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करावे लागतील पराकष्ट करावे लागेल. आपला विजय मिळवायचा असेल तर आता राहिलेत मात्र चेंडू 11 आणि विजयासाठी धावा असतील त्या 36. 11 चेंडू 36 धावा समीकरण दूरशेत संघासाठी समीकरण आहे. पाहायचंय कशा प्रकारे मात्र मोठ्या फटक्यांची आपल्याला आवश्यकता आहे. ते फटके आपल्याला कव्हर करता येतील का. परंतु एका बाजूने विचार केला तर वरिड संघ तितक्या ताकदीचा मात्र गोलंदाज आपल्याला सहज पाहायला मिळतोय. आता मात्र पाहायचं आहे जाणार मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून येणार षटकार. सात धावेने मात्र संघ पोहोचतो. आमचे स्कोरर कबीर सांगतात की 37 धावा झाल्यात. आता समीकरण थोडं का होईना परंतु सोपं केलंय कारण 6 धावा एका फटक्यामध्ये मात्र कमी केल्यात. आणि आता पायसाहेब पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला कारण मोठे फटके हवे असतात आणि पंचांनी इशारा केला की हा वाईट. चला रिव्ह्यू घेतलाय या आमचे संतोष चौधरी थर्ड अंपायर बॉलिंग टीम मात्र रिव्ह्यू घेतलाय. वाईटचा इशारा पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय.
हनुमान नाईक आणि प्रवीण संतोष सर बंटी चेक करा. नक्कीच या ठिकाणी वाईट दंडित केलाय. जबरदस्त पंचांचा निर्णय आपला पाहायला मिळालं आणि एक अवांतर धाव मिळतोय आणि अवांतर चेंडू मिळतोय. धाव संख्या स्कोरबोर्डवरती वाढतोय. धाव संख्या 38. दहा चेंडू आणि 29 धावा. समीकरण येऊन ठेपलाय. पाहायचं दूरशे संघासमोर समीकरण येऊन ठेवलंय. 10 चेंडू आणि 29 धावा. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न परंतु मिसफील्ड होतोय. मिस फटका होतोय आणि झेल मात्र या ठिकाणी स्वतः गोलंदाज किपर जानू कोहली यांनी घेतोय आणि बॅक टू डगआउट मध्ये पाठवतोय आलेला फलंदाज उमेश डंगर. तर थांबली गेली. धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळते ती 38. आता मात्र समीकरण येऊन ठेवले. आमचे स्कोअर कबीर सांगतात की 9 चेंडू आणि 29 धावा. बघा म्हणजे आपण नेहमी सांगतो की क्रिकेट म्हणजे सरण्यासारखा खेळ आहे. कधी रंग बदलतो आणि या ठिकाणी कधी रंग बदलतो तो क्रिकेट, त्यालाच म्हणतात क्रिकेट. हा आपण या ठिकाणी उत्साहित केला. एका बाजूला असं वाटलं होतं की षटकार मारल्यानंतर एक उत्साहित आली होती परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलाय गोलंदाज वरिणी संघाचा सोहेल कोहली यांनी मात्र कमबॅक केलंय. पुन्हा एकदा येतो नवीन फलंदाज आर्यन गावंड. स्ट्राईक एंड करा तर नॉन स्ट्राईकला मात्र गणेश पाटील. मात्र दिलाय उचलून पाहायचाय. हा मात्र जाईल. पंच हात वरती करतील नक्कीच. षटकार. समीकरण ठेवलंय 8 चेंडू आणि 23 धावा. शेवटचे आपल्या षटकातील 2 चेंडू असतील. गोलंदाज सोहेल कोहली. त्या मात्र पाहायचं या ठिकाणी जातोय चेंडू मात्र फाईन लेगला. शॉर्ट फाईन लेगला सुंदर आणि चांगला झेल टिपला. पुन्हा एकदा षटकार मारणारा फलंदाज बॅक टू डगआउट मध्ये फलंदाज बाद होतोय आर्यन गावंड. आता मात्र या ठिकाणी विचार केला तर गोलंदाज सध्या यशस्वी ठरतोय. असं वाटलं होतं की षटकार मारल्यानंतर एक चांगला योगदान होता दूरच्या संघाला परंतु तितक्याच ताकदीनं या ठिकाणी विचार केला असेल गोलंदाजांनी. कमबॅक केल्यानंतर या ठिकाणी बाद केला. झेलच्या स्वरूपात चांगला झेल टिपला आणि बाद झाला फलंदाज. आता उर्वरित मात्र चेंडू असतील 7 आणि विजयासाठी धावा असतील त्या 23. जबरदस्त चेंडू टाकला. ब्लॉक होलचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव तर काढली. मिसफील्ड होतोय. तोपर्यंत मात्र पाहायचाय 2 धावा या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या. रनिंग इन द विकेट अशा प्रकारची मात्र या ठिकाणी चांगला खेळ पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात त्या 46. षटकाची मात्र समाप्ती पाहायला मिळाली. 4 षटकं संपली गेलीत. या षटकामध्ये आपण विचार केला तर धावा दिल्यात त्या 15 धावा दिल्यात आणि शेवटचं मात्र 6 चेंडू आहेत. पाहायचं आहे नक्कीच कर्णधार कुणाची निवड करतो पाहायचा. 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा.
जयेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय, पाहायचा आहे आणि मात्र खेळण्यासाठी जी जोडी असेल विनर जोडी आहे, पाहायचं आपल्याला या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण आपण पाहतो की 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा निघतात, परंतु 6 चेंडूमध्ये 7 डॉट देखील निघतात, असा हा मात्र क्रिकेट आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आपण गोलंदाजाची निवड केली आहे ती जयेश पाटील आणि खेळण्यासाठी मास्टर स्ट्राईक एंडकडे फलंदाज आहे गणेश पाटील. चला स्पीडअप करा, बराचसा वेळ झालेला आहे. वरडी संघ आपण स्पीडअप करा. 6 चेंडू 21 धावा समीकरण येऊन ठेपले पाहायचं आहे. 6 चेंडू 21 धावा. तर मात्र या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र पूर्ण होतात. चांगले क्षेत्ररक्षण अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या वाढतोय, धावसंख्या स्कोर बोर्ड होती पाहायला मिळत होती 48. 5 चेंडू 19 धावा. कंपल्सरी चेसिंग असा हा सामना आयोजकांचा नियम आहे. गोलंदाज जयेश पाटील आणि खेळण्यासाठी मात्र गणेश पाटील. तर मात्र पाहायचं या ठिकाणी मात्र क्या बात आहे, जबरदस्त झेल पाहायला मिळाला, प्रेक्षणीय झेल पाहायला मिळाला आणि गणेश पाटील मात्र बाद होतोय. बॅक टू डकआउट डीजे. आता मात्र पाहायचं आहे या ठिकाणी चांगला झेल टिपला आणि आपल्या संघाला कुठेतरी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ. धावसंख्या मात्र आता शेवटचे चेंडू असतील 5. 4 चेंडू आणि 19 धावा. 4 चेंडू आणि 19 धावा समीकरण येऊन ठेपलंय. हा मात्र फुल टॉस चेंडू पाहायचा आहे. झेलच्या खाली मात्र क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचे झेल टिपतोय, कुठली चूक न करता या ठिकाणी झेल टिपला तो वरडी संघाच्या बाजूने आणि आलेला फलंदाज होतोय बाद झेलच्या स्वरूपात विवेक डंगर. तीन चेंडू आणि 19 धावा. उत्साहाचं वातावरण वरडी संघाच्या बाजूने लागलंय. पाहायचंय अजूनपर्यंत क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू शकत नाही कोण हरेल. 3 चेंडू आणि 19 धावा. आपण बऱ्याच अंशी क्रिकेटमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे नक्की सांगतो, असा हा क्रिकेट आहे. येतोय फलंदाज दुर्शे संघाचा. या ठिकाणी दिलाय चेंडू लॉंग ऑफच्या रिझनला, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. या ठिकाणी मिसफील्ड चौकार. 4 धावा. काय होईना परंतु औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू 15 धावा. सुपर चेंडू जबरदस्त गुडलँड स्पॉट वरून चेंडू झपक्यान किपरच्या ग्लोव्ह मध्ये किपर जानू कोहली अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी फलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. किपिंगचा नमुना देखील पाहायला मिळतोय जानू कोहलीच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू 15 धावा. फाईन लेगच्या तिसरा चेंडू टोळवला गेलाय. 1च धाव मिळतोय. विजयी घोषित होतो या ठिकाणी वरडी संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलात आणि आपला संघ विजयी झालाय. परंतु या ठिकाणी दुसरा संघ दुर्शेत संघ आपण या भाग घेतल्याबद्दल धन्यवाद आपलं.